In last practical, which drug compound we covered? Anyone? Shubhangi Tandge. Shubhangi Tandge. Yes, ma'am. In last practical, which drug compound we covered? सोनाली चौगुले मॅडम तुम्ही सांगू शकता? My voice is audible to all. Yes, ma'am. आन्सर का नाही देते तुम्ही? लास्ट प्रॅक्टिकलला आपण किती कंपाऊंड कव्हर केले ते तर कोणी सांगू शकते का? 3 compound. 3 completed. थ्री कंपाऊंडचे नेम सांगा. Urine methyl salicylate and chloroform. Chloroform. Today we start our next experiment. Experiment number 9. Okay. Yes, ma'am. Screen is visible to all. Yes, ma'am. So, title of experiment number 9. To identify the given organic drug compound T6 by systematic qualitative analysis. Okay. So, in this practical, we perform the preliminary test, physical constant, elemental analysis, group analysis, confirmative test. In observation table and conclusion, or in a preliminary test, we check color, odor, solubility, behavior of that compound. Okay. सगळ्यांना मॅन्युअल दिसतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. ज्यावेळेस आपण ह्या प्रिलिमिनरी टेस्ट परफॉर्म करू त्यावेळेस तो कंपाऊंड अरोमॅटिक आहे का अलिफॅटिक आहे ह्या टेस्टच्या बेसिसवर आपण फाइंड करणार आहोत. ओके. आणि ह्या प्रिलिमिनरी टेस्ट झाल्यानंतर त्याचे फिजिकल कॉन्स्टंट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे पण फाउंड करणार आहोत. डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर, टेस्ट फॉर हॅलोजन हा सर्व परफॉर्म करायचा. आणि नंतर डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप डिटर्मिनेशन झाल्यानंतर जे गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो कोणता फंक्शनल ग्रुप कंटेन करते हे समजेल आणि आपल्याला रिझल्ट भेटेल. आणि तो रिझल्ट भेटल्यानंतर जो कंपाऊंड फाउंड होईल त्याच्या कन्फर्मेटिव्ह टेस्ट घ्यायच्या. ओके. आपल्याला टोटल 10 कंपाऊंड घ्यायचे. आपले D5 पर्यंत झाले आहेत. आज आपण D6 स्टार्ट करतोय. तर ह्याच्याशी रिलेटेड
एक मिनिट, हो, हे मॅम. मॅन्युअल झालं. एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकलच्या रिलेटेड. ओके. Yes, ma'am. मॅम सगळ्यांना व्हॉइस येत screen- नाही. व्हॉइस येत नाही व्हिडिओचा. एक मिनिट. आता येतो का आवाज? नो मॅडम. मॅम. मॅम हो मॅम. Wait for 5 minutes. लिहिले आहे. तर प्रिलिम टेस्टमध्ये आपण कलर ऑर्डर बघतो, तर कलर त्याचा व्हाईट कलरलेस, दॅट इज त्याचा इन्फ्लुएन्समध्ये सिम्पल फिनॉल. ऑर्डर फिनॉलिक ऑर्डर आहे, म्हणजे फिनॉल त्या. Hello everyone, my name is Pathan Hussain Khan, Assistant Professor of State Institute of Pharmacy, Aurangabad. So in this pharmaceutical chemistry 2 practicals of D.Pharm second year, we are taking to identify the given organic drug or compound by systematic qualitative analysis. आतापर्यंत आपण 2 सिस्टमॅटिक क्वालिटी अनालिसिसचे प्रॅक्टिकल्स केलेले आहे, प्रॅक्टिकल नंबर 4 आणि प्रॅक्टिकल नंबर 5. त्यामध्ये आपण बेन्झोइक ऍसिड स्टडी केली होती पहिल्यामध्ये, आणि सेकंडमध्ये ॲस्पिरिन स्टडी केली होती. या मध्ये आपण अननोन कंपाऊंड स्टडी करणार आहे. तो नंतर आपण कन्फर्मेटिव्ह रिलेशन्स आयडेंटिफाय करू. तर स्टॉप. सो दिस इज एक्सपेरिमेंट नंबर 6. मध्ये आपल्याला प्रिलिमिनरी टेस्ट, फिजिकल कॉन्स्टंट, एलिमेंट ॲनालिसिस, ग्रुप ॲनालिसिस, त्यानंतर फंक्शनल ग्रुप टेस्ट करायची, आणि लास्टली कन्फर्मेटिव्ह टेस्ट करणार आपण. त्यामध्ये प्रिलिमिनरी टेस्टमध्ये आपण पाहू शकतो, तर प्रिलिम टेस्ट आपण पहिले पण परफॉर्म केलेली आहे. तर प्रिलिम टेस्टमध्ये आपण कलर ऑर्डर बघतो, तर कलर त्याचा व्हाईट कलरलेस, दॅट इज त्याचा इन्फ्लुएन्समध्ये सिम्पल फिनॉल. ऑर्डर फिनॉलिक ऑर्डर आहे, म्हणजे फिनॉल त्यामध्ये प्रेझेंट आहे. सॉलिबिलिटीमध्ये पाहिले आपण तर सॉल्युबल आहे, म्हणजे ॲसिडिक पण येऊ शकतो. त्यानंतर कोल्ड और हॉट सोल्युशनमध्ये आपण टेस्ट केले, लिटमस टेस्ट सोल्युशनमध्ये स्लाइटली ॲसिडिक आहे, म्हणजे त्याचा इन्फ्लुएन्स स्लाइटली ॲसिडिक आहे. त्यामध्ये ॲसिडिक जर हा ॲसिडिक असेल तर ते 10% सोडियम बायकार्बोनेटमध्ये आपण त्याला डिझॉल्व्ह केलेलं आहे, नो इफरवेसन्स आलेलं आहे, म्हणजे तो ॲसिडिक आहे. त्यानंतर ॲक्शन ऑफ कोल्ड NaOH मध्ये बघितलेलं आहे आपण, तर येलो ग्रीन कलर ऑब्झर्व झालेला आहे, म्हणजे रिसोर्सिनॉल लाईक कंपाऊंड इज प्रेझेंट झाला. त्यानंतर ॲक्शन ऑफ हॉट
कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये आपण टेस्ट केलेला आहे, म्हणजे डार्क रेड कलर ऑब्झर्व झालेला आहे, म्हणजे फिनॉल डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असू शकतो. त्यानंतर ॲक्शन ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन, त्यामध्ये कंपाऊंड इज इनसॉल्युबल अँड स्लाइटली ऑरेंज कलर इज ऑब्झर्व इन दिस. यानंतर ॲक्शन ऑफ KMnO4 मध्ये रिकलरायझेशन म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हा आपल्याला भेटलेला आहे. त्यानंतर ॲक्शन ऑफ FeCl3 सोल्युशन, व्हायोलेट कलर इज ऑब्झर्व लाईक फिनॉल कंपाऊंड इज प्रेझेंट. त्यानंतर हिटिंग ऑन ड्राय टेस्ट ट्यूब्स, सो इट मेल्ट, वी स्मेल्स द इरिटेशन्स ऑफ this compound, that is resorcinol is present, resorcinol may be present in this. त्यानंतर heating with soda lime, so effervescence form, that is acidic nature. So these are the preliminary test आपण केलेली आहे. त्यानंतर आपण कंक्लुजन पाहू शकतो. तर कंक्लुजनमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड सापडलेलं आहे आपल्याला, त्यानंतर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आपण बघू शकतो आणि फिनॉल, हे 3 कंपाऊंड आपण कंक्लुजनमध्ये प्रिलिमिनरी टेस्टच्या बघितलेलं आहे. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट, जसे आपण एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये पाहिलेलं आहे मेल्टिंग पॉईंट. तर या अननोन कंपाऊंडचे जे मेल्टिंग पॉईंट आहे ते 112 डिग्री सेल्सिअस आलेलं आहे. त्यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट टेस्ट करूया. नाव वी आर प्रोसीड टुवर्ड्स द एलिमेंट डिटेक्शन टेस्ट, दॅट इज लॅसिंगटन टेस्ट. तर यामध्ये आपण या थाईस ट्यूबमध्ये सोडियम मेटल ॲड केलेलं आहे आणि आपला अननोन कंपाऊंड ॲड केलेला आहे. त्याला आपण हीट करूया. जोपर्यंत हे रेड होणार नाही, रेड कलर टेस्ट होणार नाही, तोपर्यंत त्याला आपल्याला हीट करायचं आहे. आणि त्यावर अशी मेश ठेवावं लागेल आपल्याला. स्टॉप. सो यामध्ये आपण पोर्सिलिन डिशमध्ये मिक्सचर ॲड केलेला आहे, जो आपण हीट केला होता. मिक्सचरमध्ये सोडियम मेटल होता आणि आपण अननोन कंपाऊंड होता. तो मिक्सचर ट्रॅच्युरेट केल्यानंतर तो आपण फिल्टर करूया. तो आपण फिल्टर करणार आहे आणि फिल्टर केल्यानंतर आपण हा टेस्ट सोल्युशन यूज करू फॉर टेस्ट फॉर सल्फर, टेस्ट फॉर हॅलोजन अँड टेस्ट फॉर नायट्रोजन. सो नाव वी आर प्रोसीड टुवर्ड्स द टेस्ट फॉर नायट्रोजन. टेस्ट फॉर नायट्रोजनसाठी आपण 3 to 4 ml आपला टेस्ट सोल्युशन घेतलेला आहे, जो आपण फिल्ट्रेट केला होता. त्यामध्ये आपण फेरस सल्फेट ॲड करणार आहोत. त्यामध्ये आपण फेरस सल्फेट ॲड करत आहे. फेरस सल्फेट ॲड केल्यानंतर आपल्याला हा टेस्ट सोल्युशन बॉईल करायचा आहे फॉर फ्यू मिनिट्स. टेस्ट सोल्युशन आपण बॉईल करत आहे फॉर फ्यू मिनिट्स. आता आपण पाहू शकतो का हा टेस्ट सोल्युशन बॉईल झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये H2SO4, दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड ॲड करूया. स्टॉप. यामध्ये आपण काही ड्रॉप्स सल्फ्युरिक ॲसिडचे ॲड करत आहे. आपण पाहू शकतो का जर नायट्रोजन यामध्ये प्रेझेंट असला असता तर ब्लू कलर अपिअर झाला असता, बट यामध्ये आपल्याला ब्रिक कलर येत आहे, म्हणजे नायट्रोजन इज अब्सेंट, नो ब्लू कलर इज प्रेझेंट, दॅट इज नायट्रोजन इज अब्सेंट इन दिस अननोन कंपाऊंड. सो इन दिस टेस्ट फॉर सल्फर, यामध्ये आपण फ्यू ड्रॉप ऑफ 2 ml आपण टेस्ट सोल्युशन घेतलेलं आहे. यामध्ये HCl ॲड करत आहे फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ दिस सोल्युशन. यानंतर आपण FeCl3 ॲड करूया. यामध्ये आपण फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करूया. आपण पाहू शकतो नो पर्पल कलर इज अपियर्ड. पर्पल कलर दिसत नाही, येलो कलर आलेला आहे, म्हणजे नायट्रोजन सल्फर इज अब्सेंट इन दिस. नायट्रोजन आणि सल्फर हे दोन्ही पण यामध्ये अननोन कंपाऊंड मध्ये अब्सेंट दिसत आहे. स्टॉप. सो नाव वी आर परफॉर्मिंग टेस्ट फॉर हॅलोजन. तर यामध्ये आपण 5 ml टेस्ट सोल्युशन घेतलेलं आहे अननोन कंपाऊंडचा. त्यामध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड ॲड करत आहे.
यामध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो टेस्ट फॉर हॅलोजन मध्ये आपण 5 ml टेस्ट सोल्युशन घेतला होता. यामध्ये H2SO4 ऍड केला, पण ब्रिक कलर यामध्ये आलेला आहे. व्हाईट कलर जर आला असता तर हा प्रेझेंट झाला असता. म्हणून नो हॅलोजन इज प्रेझेंट, म्हणजे तिन्ही पण नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन absent in this compound. So this is the determination of elements, that is a Lassignan test. यामध्ये आपण टेस्ट फॉर नायट्रोजन केला होता, तर नायट्रोजन हा absent आला. नंतर टेस्ट फॉर सल्फर केला, सल्फर यामध्ये absent आला. हॅलोजन टेस्ट केली, यामध्ये नो व्हाईट पीपीटी अपिअर झाली, यामध्ये हॅलोजन हा absent आलेला आहे. यानंतर कन्क्लुजनमध्ये आपण सांगू शकतो की दी गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड फाउंड टू बी कंटेन कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एलिमेंट्स. यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट करणार आहोत. इज अ डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. त्यामध्ये आपण रिसोर्स घेतलेला आहे आणि त्याला आपण हिट करायचं आहे. इट इज अ टेस्ट फॉर फिनॉल. जर यामध्ये फिनॉल प्रेझेंट असेल तर इफरवेसेंस यामध्ये absent असतील. आपण पाहू शकतो हे हीट होत आहे आणि हा लिक्विड पण होत आहे. पण यामध्ये इफरवेसेन्स आपण पाहू शकतो की इफरवेसेन्स येत नाही. यामध्ये इफरवेसेन्स आलेले आहे, म्हणजे फिनॉल इज प्रेझेंट. यानंतर डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट. तर यामध्ये टेस्ट फॉर फिनॉल आपण घेतलेली आहे. त्यामध्ये इफरवेसेन्स आपण पाहू शकतो. तर फिनॉल इज प्रेझेंट इन दिस. मीन्स व्हॉट? द कंक्लुजन ऑफ दिस फंक्शनल ग्रुप टेस्ट, द रिसोर्सिनॉल और फिनॉलिक ग्रुप इज प्रेझेंट इन दिस फाउंड टू बी कंटेन रिसोर्सिनॉल फिनॉलिक कंपाऊंड. तर रिझल्टमध्ये आपण सांगू शकतो द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज हॅव्हिंग द 112 degree Celsius, that is melting points, and carbon, hydrogen and oxygen elements are present, and OH group halogen is present in this. So therefore, with the reference to literature, the given compound is a resorcinol. यानंतर आपण कन्फर्मिटी टेस्ट घेणार आहे. कन्फर्मिटी टेस्ट घेतल्यानंतर आपण मग सांगू शकतो की हा कंपाऊंड कन्फर्म करू शकतो की हा कंपाऊंड रिसोर्सिनल आहे का नाही. कन्फर्मिटी टेस्ट घेणार आहे. तर कन्फर्मिटी टेस्टमध्ये जे कन्फर्मिटी टेस्टचं नाव आहे लिबरमॅन्स रिॲक्शन. लिबरमॅन्स रिॲक्शन मध्ये आपल्याला काय करावं लागतं की आपला कंपाऊंड घ्यावा लागेल. त्यानंतर आपण सोडियम नायट्रेट त्यामध्ये ऍड करत आहे. सोडियम नायट्रेट ऍड केल्यानंतर आपण यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करू. सल्फ्युरिक ऍसिड ऍड केल्यानंतर आपण पाहू शकतो की याचा कलर जो आहे ब्रिक रेड आलेला आहे. ब्रिक रेड आल्यानंतर याचा जो कन्फर्मेशन आहे तो रिसोर्सिनल हा प्रेझेंट आहे. तो गिवन ऑर्गॅनिक अननोन कंपाऊंड इज अ रिसोर्सिनॉल. तर आपण यामध्ये पाहू शकतो का रिसोर्सिनॉलसाठी आपण सोडियम नायट्रेट प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड ऍड केल्यानंतर रेडिश ब्राऊन कलर हा अपेअर झालेला आहे. रेड कलर आणि वॉटरमध्ये पण रेड कलर ऍड झाला होता आणि सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये पण रेडिश ब्राऊन कलर ऍड झालेला आहे, अपेअर झालेला आहे. यामुळे गिवन द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज अ रिसोर्सिनॉल. त्याचं आपण स्ट्रक्चर पण पाहू शकतो. यामध्ये हॅलोजन हा अटॅच झालेला आहे यामध्ये. सो गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज अ हॅलोजन. रिसोर्सिनॉलचं आपण स्ट्रक्चर पाहू शकतो यामध्ये. यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 6 साठी ही असाइनमेंट आहे स्टुडंटला. यामध्ये आपण क्वेश्चन पाहू शकतो. तर यामधून कोणती सर्वांनी व्हिडिओ नीट बघितला? Yes, ma'am. Yes, ma'am. मला रिपीट वगैरे बघायचं आहे? Shall we move towards next practical? Yes, ma'am.
Yes, ma'am. मध्ये आपण ड्रग कंपाऊंड घेतला होता, त्यासोबत आपण So experiment number 9, title is to identify the given organic drug compound T7 by systematic qualitative analysis. ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर आपण सर्व प्रिलिमिनरी टेस्ट, फिजिकल कॉन्स्टंट, एलिमेंटरी अनालिसिस, ग्रुप अनालिसिस ह्याच्या कन्फर्मेटिव्ह टेस्ट बघणार आहोत. ओके. My voice is audible to all. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So, hello everyone. My name is Padham Rizal Khan, Assistant Professor of Shrestha Video Pharmacy. चा आवाज येतो का? So today we are taking pharmaceutical chemistry 2 practicals of D-Pharm second year, that is for experiment number 9. In that experiment, the aim of this experiment to identify the given organic drug or compound, that is D6, by systematic qualitative analysis. So in that test we are taking various types of tests, that is a preliminary test, then the element detection test. We are taking the melting point, that is physical constant. त्यानंतर आपण functional group test घेणार आहोत आणि त्यानंतर conformity test आपण केली. Stop. So this is the experiment number 9. In that experiment, we will follow this type of scheme, that is preliminary test, physical constants, group detection test, element analysis, functional group test, and after that conformity test, and after that in last one, identification of the drugs. So in a preliminary test, preliminary phytochemical test, in that we have detected the colors, that is colorless, of this unknown compound, influence in alcohol or ketone or acetone. Odor, it is aromatic, that is examples acetone, alcohol or ketones may be present. Solubility in water, it has soluble
in water, that is in acidic. Cold or hot solution test with litmus. Red litmus is appeared, that is acidic. If acidic, add a substance 10% sodium bicarbonate test we have used. So no effervescence, that is acidic. Action of reagent, that is action of cold NaOH, no change is appeared, that is acidic in nature. Action of hot concentrated H2SO4, that is effervescence is present, acidic in nature. Action of sodium carbonate solution, effervescence is appears, that is acidic in nature. After that, action of KMnO4 solution, no coloration or no decoloration is appeared, that is unsaturated compound is there. Action of FeCl3, that is ferric chloride test, no change is appeared, that is saturated compound. Heating on copper gauge, evaporation is appeared, that is aromatic group. Heating on dry test tubes, so effervescence may come, that is aromatic compound. Heating on a clean glass rod, no change is appeared, that is benzoic acid may be present. Heating on soda lime, pink color is appeared, that is succinic acid may be present. So these are the preliminary test. So conclusion of this preliminary test, the given unknown compound is aromatic in nature, unsaturated and acidic in nature. After that, we have also take the determination of physical constant. Unknown compounds जो melting point, boiling point होता, तो लिक्विड सोल्युशन आहे, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट त्याचा 56 डिग्री सेल्सिअस टू 57 डिग्री सेल्सिअस आलेला आहे. त्यानंतर आपण एलिमेंट डिटेक्शन टेस्ट घेऊया. सो नाउ वी आर प्रोसीड टुवर्ड्स द एलिमेंट डिटेक्शन टेस्ट. एलिमेंट डिटेक्शन टेस्ट मध्ये आपल्याला प्रेझेन्स ऑफ द नायट्रोजन पाहायचं आहे, प्रेझेन्स ऑफ द सल्फर आणि प्रेझेन्स ऑफ द हॅलोजन. यासाठी आपण एक थाय ट्यूब घेतलेली आहे. थाय ट्यूब मध्ये आपण आपला जो लिक्विड कंपाऊंड आहे, लिक्विड कंपाऊंड घेतलेला आहे आणि प्लस सोडियम मेटल आहे, तर त्याला आपण हीट करूया जोपर्यंत रेडिश कलर येत नाही. त्याला हीट केल्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करू. आपण जो मिक्सचर आहे त्याला आपण ट्रायच्युरेट करूया आणि ट्रायच्युरेट केल्यानंतर त्या मिक्सरला आपण फिल्टर करूया. आपण पाहता हा मिक्सर फिल्टर होत आहे. आफ्टर द फिल्टरेशन वी विल टेक टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर अँड टेस्ट फॉर हॅलोजन. स्टार्ट. सो दिस इज द टेस्ट ऑफ नायट्रोजन, टेस्ट फॉर नायट्रोजन. यामध्ये आपण लिक्विड अननोन कंपाऊंड ऍड केलेला आहे, त्यानंतर फेरस सल्फेट ऍड केलेला आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करूया, त्यानंतर आपण त्याचा कलर बघू शकतो. सो वी आर ॲडिंग सल्फ्युरिक ऍसिड आणि यामध्ये आपण पाहू शकतो ब्ल्यू कलरची पीपीटी ऍड अपेअर झालेली नाही आहे, त्यामुळे दॅट्स वाय द नायट्रोजन इज अब्सेंट इन दिस अननोन कंपाऊंड. सो नाव वी आर प्रोसीड टुवर्ड्स द टेस्ट फॉर सल्फर. यामध्ये आपण आपला फिल्टर घेतलेला आहे. फिल्टर घेतल्यानंतर आपण त्याला HCl ॲड करू फॉर न्यूट्रलाइज द सोल्युशन. यानंतर आपण HCl यामध्ये ॲड केलेला आहे फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ द सोल्युशन. यानंतर आपण फेरिक क्लोराईड ॲड करूया. फेरिक क्लोराईड ॲड केल्यानंतर आपण यामध्ये पाहू शकतो पर्पल कलर या सोल्युशनचं झालेलं नाही आहे, म्हणजे सल्फर इज अब्सेंट इन दिस अननोन कंपाऊंड. त्यानंतर आपण टेस्ट फॉर हॅलोजन करत आहे. टेस्ट फॉर हॅलोजनमध्ये 5 ml फिल्ट्रेट आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण H2SO4 त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर H2SO4 ॲड केल्यानंतर या पीपीटीचा कलर आपल्याला कलरलेसच आहे. व्हाईट पीपीटी अपेअर व्हायला पाहिजे होती. व्हाईट पीपीटी जर अपेअर झाली असती तर त्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट झाला असता, म्हणजे हॅलोजन, नायट्रोजन आणि सल्फर इज अब्सेंट इन दिस कंपाऊंड. सो दिस इज द डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट डिटेक्शन टेस्ट. त्यामध्ये आपण टेस्ट फॉर नायट्रोजन घेतला होता, तर नो ब्लू पीपीटीज, दॅट इज नायट्रोजन इज अब्सेंट. टेस्ट फॉर सल्फरमध्ये नो पर्पल कलर इज अपेअर्ड, मीन्स सल्फर इज अब्सेंट. And test for halogen, no white PPT is appeared, means what? Halogen is absent. त्यामध्ये तिन्ही पण कंपाऊंड absent आलेले आहे, म्हणजे the conclusion of this
element detection test, the given organic drug compound found to be contain कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एलिमेंट्स. त्यानंतर आपण फंक्शनल ग्रुप टेस्ट पुढे घेऊया. स्टार्ट. सो इन डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट आपण यामध्ये आपला ड्रग सॅम्पल घेतलेला आहे, जो लिक्विड सॅम्पल होता त्यामध्ये आपण सोडियम नायट्रोक्लोराइड ॲड केलेला आहे. सोडियम नायट्रोक्लोराइड ॲड केल्यानंतर आपण पाहू शकतो की या पीपीटीचा कलर, याचा जो कलर आहे तो रेड झालेला आहे. रेड कलर झाला म्हणजे याच्यामध्ये कीटोन इज प्रेझेंट. कीटोन प्रेझेंट आहे म्हणजे याच्यामध्ये ॲसिटोन प्रेझेंट झालेला आहे. सो इन दिस टेस्ट द डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट, यामध्ये आपण ही टेस्ट केली होती. सोडियम नायट्रोक्लोराइड यामध्ये ॲड केला होता, तर रेड कलर अपेअर झाला म्हणजे कीटोन इज प्रेझेंट. द कंक्लुजन, द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज फाउंड टू बी ॲसिटोन. रिझल्ट, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड वॉज हॅविंग द 56 डिग्री सेल्सिअस टू 57 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. बॉइलिंग पॉईंट झाला होता त्याचा, त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन प्रेझेंट होते एलिमेंट्स. त्यानंतर कीटोन इज अ फंक्शनल ग्रुप. देअरफॉर with reference to literature, the given organic drug compound may be acetone. हा ॲसिटोन प्रेझेंट झालेला आहे. यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट आपण घेऊया. त्या कन्फर्मेटरी टेस्ट आयोडीन टेस्ट यामध्ये असणार आहे. स्टार्ट. यामध्ये आपण कन्फर्मेटरी टेस्टसाठी आयोडीन टेस्ट घेणार आहे. आयोडीन सोल्युशनचा आपल्याला दिसत आहे. यामध्ये टेस्ट सॅम्पलमध्ये आपण याचा जो कलर आहे आपण पाहिल्यानंतर याचा जो कलर आहे तो पिंक कलर झालेला आहे. पिंक कलर झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये ॲसिटोन इज प्रेझेंट. ॲसिटोन इज कन्फर्म फॉर दिस टेस्ट. सो इन कन्फर्मेटरी टेस्ट यामध्ये आपण आयोडीन टेस्ट घेतली होती, त्याचा कलर पिंक झालेला आहे. तर ॲसिटोन इज कन्फर्म फॉर दिस. यानंतर हा जो आपला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे ॲसिटोनचा आपल्याला दिसत आहे. यूज ऑफ द ॲसिटोन ॲज अ सॉल्वंट. सो गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड हा ॲसिटोन आलेला आहे, तर त्यामध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्ट होती, ॲरोमॅटिक, अनसॅच्युरेटेड आणि ॲसिडिक कंपाऊंड आलेला होता. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट याचा घेतला होता, लिक्विड सोल्युशन आहे म्हणून 56 डिग्री सेल्सिअस टू 57 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉईंट आलेला आहे. त्यानंतर एलिमेंट डिटेक्शनमध्ये कंपाऊंड आयडेंटिफाय झाला. Acetone compound. Acetone. 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 त्यांनी व्हिडिओ नीट बघितला. कोणाला काय प्रॉब्लेम? व्हिडिओ रिपीट बघायचा आहे का कोणाला? आवाज येतोय का? Yes, Yes, ma'am. व्हिडिओ कोणाला रिपीट बघायचा आहे का? हा सर्व टेस्ट आपण कॉलेजमध्ये आल्यानंतर परफॉर्म करणार आहोत. ऑफलाईन असल्यामुळे, ऑनलाईन असल्यामुळे असंच व्हिडिओ वगैरे दाखवूनच प्रॅक्टिकल होते सगळ्यांची. कोणाला काही इश्यू आहे का? हॅलो, No, ma'am. No, ma'am. तुम्ही आन्सर का नाही करत आहे लवकर? काही इश्यू असेल तरी पण सांगा. व्हिडिओ मध्ये वगैरे बघून कळत नाहीये का? हॅलो, माय व्हॉइस इज ऑडिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. 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 काही इश्यू असेल तर सांगा. Yes, काय ma'am. आहे का issue? साक्षी दीक्षित, काही प्रॉब्लेम आहे का मॅडम? No, ma'am. मग का रिप्लाय देत नाही तुम्ही? नेक्स्ट प्रॅक्टिकल बघायचं का? न्यू ड्रग कंपाऊंड बघायचा का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
आतापर्यंत आपण किती कंपाऊंड आयडेंटिफाय केले लास्ट प्रॅक्टिकल आणि ह्या प्रॅक्टिकल मध्ये? 5. Okay, experiment number 11. Title of the experiment: to identify the given organic drug compound B8 by systematic qualitative analysis. त्याची पण सेम प्रोसिजर आहे. सर्व प्रिलिमिनरी टेस्ट, फिजिकल कॉन्स्टंट, एलिमेंटल अनालिसिस, ग्रुप अनालिसिस, कन्फर्मेटिव्ह टेस्ट आपण परफॉर्म करणार आहोत आणि त्यावरून न्यू कंपाऊंड आयडेंटिफाय होणार आहे. त्याच्याशी रिलेटेड पण एक व्हिडिओ दाखवते, तो नीट बघा. My name is Pathan Azab Khan, Assistant Professor of State Institute of Pharmacy from Mumbai. So in this pharmaceutical chemistry 2 practical, so we are performing the experiment number 12. So in experiment number 12, the aim of this experiment to identify the given organic drug or compound, that is a D9, by systematic qualitative analysis. Analysis करायचं आपल्याला, त्यामध्ये preliminary टेस्ट असणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो त्यामध्ये मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट आहे. मेल्टिंग पॉइंट असेल तर सॉलिड कंपाऊंड, बॉइलिंग पॉइंट असेल तर लिक्विड कंपाऊंड. त्यानंतर मग त्याची एलिमेंट डिटेक्शन टेस्ट असणार आहे. नायट्रोजन प्रेझेंट आहे का नाही, सल्फर त्यामध्ये प्रेझेंट आहे का नाही, त्यानंतर हॅलोजन त्यामध्ये प्रेझेंट आहे ते बघण्यासाठी आपण एलिमेंट डिटेक्शन टेस्ट करतो. त्यानंतर फंक्शनल ग्रुप टेस्ट, ती एक प्रेझेंट टेस्ट असते त्या कंपाऊंडची. त्यानंतर तो कंपाऊंड प्रेझेंट आहे का हे कन्फर्म करण्यासाठी आपण कन्फर्मेटिव्ह टेस्ट घेतो. सो लेट्स स्टार्ट. So this is the experiment number 12. In that experiment, we are follow this general concept structure, that is identification of drug, conformity test, so preliminary test, physicochemical test, group analysis, element detection, conformity test, and lastly we will find the identification of drug. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले प्रिलिमिनरी टेस्ट कंप्लीट केलेली आहे. त्यामध्ये प्रिलिमिनरी टेस्टमध्ये त्याचा कलर जो आहे केमिकलचा पेल येलोइश कलर आहे, म्हणजे बेसिक कंपाऊंड असू शकतो. ओडर आल्मंड लाईक स्मेल इज देअर, सो बेसिक इन नेचर. सॉलिबिलिटी आपण पाहू शकतो तर इनसॉल्युबल. त्यानंतर कोल्ड और हॉट सोल्युशन टेस्ट विथ लिटमसमध्ये आपण पाहू शकतो रेड कलर चेंजेस मीन्स न्यूट्रल इज कंपाऊंड. रेड कलर चेंजेस झाला नाही किंवा ब्लू कलर हा चेंजेस झाला नाही म्हणजे न्यूट्रल कंपाऊंड असू शकतो. त्यानंतर इफ ॲसिडिक, जर ॲसिडिक असेल तर ॲसिडिक नाही आहे म्हणून याच्यामध्ये नो चेंजेस आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ॲक्शन ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, हायड्रोजन सल्फेट सोबत याची टेस्ट घेतलेली आहे. ते इफरवेसन्स आलेलं आहे म्हणजे नायट्रोबेन्झिन हा कंपाऊंड असू शकतो. त्यानंतर ॲक्शन ऑफ Na2CO3, त्यानंतर इफरवेसन्स त्यामध्ये आलेले म्हणजे ॲसिडिक कंपाऊंड हा असू शकतो. त्यानंतर ॲक्शन ऑफ KMNO4, डिकलरायझेशन झालेलं आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असू शकतो. त्यानंतर ॲक्शन ऑफ FeCl3, फेरिक क्लोराईड सोल्युशन सोबत रेड टू ब्राऊन कलर PPT अपेड झाली आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असणार आहे. हिटिंग ड्राय टेस्ट ट्यूब,
त्यामध्ये 209 डिग्री सेल्सिअस हा याचा मेल्टिंग पॉईंट आलेला आहे. डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट लॅसिंग टेस्ट हे आपण परफॉर्म करणार आहोत. So next is we are performing the element detection test, that is the Lasinger test. त्यामध्ये आपण काय करतो, त्यामध्ये एक ट्यूब घेतलेली आहे आपण. एक ट्यूब मध्ये आपण काय करतो, त्यामध्ये सोडियम मेटल ऍड करणार आणि सोडियम मेटल आपण ऍड केल्यानंतर यामध्ये आपला जो कंपाऊंड आहे, जो अननोन कंपाऊंड आहे तो आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याला आपण हीट करूया. ही थाईस ट्यूब आहे, त्याला आपण थाईस ट्यूब म्हणतो. लेट्स स्टार्ट. याचा जो बॉटमचा जो कलर आहे जोपर्यंत ब्राऊन होत नाही म्हणजे तो चांगल्या प्रकारे हीट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हीट करायचं आहे. आपण पाहू शकतो तो ब्राऊन कलर झालेला आहे त्याचा बॉटम. आता आपण याच्यामध्ये तो हा कंपाऊंड आपण टायट्रेट केलेला आहे जो कंपाऊंड आपण हीट केला होता सोडियम मेटल सोबत. त्याला टायट्रेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला फिल्टर करायचं आहे विथ द हेल्प ऑफ फिल्टर पेपर. हा कंपाऊंड आपण पाहतोय का फिल्टर केल्यानंतर वी विल गोज टू द टेस्ट फॉर नायट्रोजन, टेस्ट फॉर सल्फर अँड टेस्ट फॉर हॅलोजन. सो नाउ वी आर प्रोसीड टू द टेस्ट फॉर नायट्रोजन. नायट्रोजन टेस्ट मध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले हा जो फिल्टर आहे जो फिल्टर केला होता आपण त्यामध्ये ऍड करूया. हा फिल्टर यामध्ये ऍड केलेला आहे. त्यामध्ये आपण FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट ऍड करत आहे. फेरस सल्फेट आपल्याला दिसत आहे, हा केमिकल यामध्ये आपण ऍड करत आहे. आपण पाहू शकतो याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. त्याला आपण हीट करूया. हीट करून थोडंसं बॉईल करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड ऍड करता येईल. हे आपण पाहू शकतो का हा बॉईल होत आहे. हीट टू बॉईल. सल्फ्युरिक ऍसिड ऍड केल्यानंतर याच्यामध्ये ग्रीनिश कलर आला पाहिजे. हा बॉईल झालेला आहे. यानंतर आपण यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करूया. स्टॉप. यामध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड ऍड करत आहे. आपण पाहू शकतो सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलेला आहे यामध्ये. आता सल्फ्युरिक ऍसिड ऍड केल्यानंतर आपण पाहू शकतो की याचा कलर जो आहे तो ग्रीनिश झालेला आहे. याचा कलर आपल्याला ग्रीनिश दिसत आहे म्हणजे इट शोज द प्रेझेन्स ऑफ द नायट्रोजन. वी हॅव परफॉर्म द डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंट डिटेक्शन टेस्ट. त्यामध्ये आपण पाहू शकतो की टेस्ट फॉर नायट्रोजन त्यामध्ये आपण जी टेस्ट परफॉर्म केली होती त्यामध्ये ग्रीन कलर अपेअर झालेला आहे म्हणजे नायट्रोजन प्रेझेंट आहे. टेस्ट फॉर सल्फर यामध्ये सल्फरमध्ये काही चेंजेस झालेले नव्हते त्या केमिकलमध्ये म्हणजे त्याचा सल्फर इज absent. अँड टेस्ट फॉर हॅलोजन सो इट इज ऑल्सो absent फॉर दिस केमिकल. मीन्स वॉट द कंक्लुजन ऑफ दिस element detection test, the given organic drug or compound found to contain nitrogen elements. त्यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट करूया. सो इन द फंक्शनल डिटेक्शन ग्रुप यामध्ये आपण काय करतोय, नायट्रो ऍसिड टेस्ट परफॉर्म करतोय. त्यामध्ये आपण कंपाऊंड घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ऍसिड ऍड जेव्हा करतोय HCl जेव्हा ऍड करतोय त्यामध्ये आपण पाहू शकतो ऑरेंज कलर हा अपेअर झालेला आहे. ऑरेंज कलर हा अपेअर झालेला आहे म्हणजे नायट्रो ग्रुप इज प्रेझेंट फॉर दिस. सो वी हॅव परफॉर्म द डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप टेस्ट. त्यामध्ये नायट्रो ऍसिड टेस्ट आपण परफॉर्म केली होती. आपल्या कंपाऊंडमध्ये आपण ऍसिडिक कंपाऊंड ऍड केला होता, HCl ऍड केला होता. ऑरेंज डायस्टफ ऑफ कलर अपेअर झाला म्हणजे नायट्रो ग्रुप इज प्रेझेंट. द कंक्लुजन ऑफ दिस फंक्शनल ग्रुप टेस्ट, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड फाउंड टू कंटेन नायट्रो ॲज अ फंक्शनल ग्रुप. So result from this, the given organic drug or compound was having the melting point 209 degrees Celsius limits and a nitro functional group is present. Therewith, the reference to the literature, the organic drug compound may be nitrobenzene. तर यासाठी आपण कन्फर्मिटी टेस्ट करणार आहे. कन्फर्मिटी टेस्ट आपण परफॉर्म करूया. पाहू शकतो कन्फर्मिटी टेस्टमध्ये लिक्विड नायट्रोबेन्झिन हा प्रेझेंट आलेला आहे. कारण याचा जो कलर आहे तो ऑरेंज पफ कलर हा अपेअर झालेला आहे. मीन्स वॉट द गिवन ऑर्गॅनिक अननोन ड्रग कंपाऊंड इज अ नायट्रोबेन्झिन. सो आफ्टर द कन्फर्मिटी टेस्ट वी हॅव फाउंड दॅट द गिवन और अननोन ड्रग कंपाऊंड इज अ नायट्रोबेन्झिन. स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकतात.
जो बेन्झिन रिंग आहे त्याच्यावरती NO2 हा अटॅच झालेला आहे, म्हणजे नायट्रोजन जो प्रेझेंट होता एलिमेंट त्याच्यामध्ये अटॅच झालेला आहे, आणि बेन्झिन रिंग आहे म्हणजे मीन्स व्हॉट, नायट्रो बेन्झिन. सो दीज आर द असाइनमेंट क्वेश्चन्स. असाइनमेंट 12 यासाठी हे क्वेश्चन्स आहे. 4 क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे. त्यामध्ये वैष्णवी सुरवसे, कोणता कंपाऊंड आयडेंटिफाय झाला मॅडम? वैष्णवी सुरवसे मॅडम, Yes, ma'am. कोणता कंपाऊंड आयडेंटिफाय झाला? आता जो व्हिडिओ बघितला त्यात कोणता कंपाऊंड आयडेंटिफाय झाला?